आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या. सुरुवात करूयात. मुंबईतल्या गिरगाव भागातील इमारतीच्या 17व्या मजल्याला आग लागली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलानं 8 ते 10 गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं असून नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. अयोध्या में शंखनाद आ रहे हैं एकनाथ. अयोध्या दौऱ्याचा टीजर शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांचा 9 एप्रिलला अयोध्या दौरा आहे. अकोल्यामध्ये भाजपच्या वतीनं सावरकर गौरव यात्रा काढण्यात आलेली आहे. सावरकर स्मारकापासून या गौरव यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राहुल गांधींचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी हे वीर सावरकरांबद्दल सातत्यानं अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आणि सावरकरांच्या गौरवार्थ लातूरच्या औसामध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी माजी खासदार सुनील गायकवाड, प्रवक्ते गणेश हाके, गणेश बेळांबे आदी मान्यवर उपस्थित होते. बीडच्या परळी रेल्वे स्टेशनमध्ये तिकीट बुकिंग काउंटरवर प्रवाशांचं तिकीट बुकिंग करण्यावरून 2 कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही काळ रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अहमदनगर औरंगाबाद रोडवरील गजराज नगरमध्ये 2 गटामध्ये तुफान दगडफेक झाली आणि यावेळी समाजकंटकांनी 2 मोटारसायकल जाळत स्विफ्ट कारची तोडफोड केली. पोलिसांनी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. नंदुरबारमध्ये महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात 2 गटात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीमध्ये मोठ्या प्रमाणात काचेच्या बाटल्या आणि दगड वापर करण्यात आला. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. ठाकरे गटाच्या युवा सेनेची पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला. शिवसेना, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचा आज पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळे ठोको मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दुपारी शिवाजी मैदान येथून हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड देखील सहभागी असतील. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आज मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊसतोडणी 700 रुपये करण्यात यावी आणि ऊसतोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा, तसंच प्रलंबित अनुदान देण्यात यावं. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशीन मालक संघटनेतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना ईडीनं समन्स पाठवलेलं आहे. चंद्रकांत गायकवाड यांना आज ईडी कार्यालयामध्ये हजर राहावं लागणार आहे. सोमवारी ईडीनं गायकवाड निवासस्थानावर छापा टाकला आणि सर्च ऑपरेशन देखील केलं. राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असून या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ल्युब्रिकंट्स उत्पादनातील अग्रगण्य एक्सॉन मोबिल कंपनी रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात ल्युब्रिकंट्स उत्पादन प्रकल्प उभारणार आहे आणि यासाठी जवळपास 900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात रेन अलर्ट देण्यात आलेला आहे. 7 एप्रिलपर्यंत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असून शुक्रवार नंतर पावसाची मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या उन्हाच्या झळा पक्ष्यांना देखील बसतायत. 2 दिवसात 3 घार आणि सुमारे 12 कबूतर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे उडताना पक्षी अचानक खाली पडत असल्याचं सांगितलं जातंय. मुरबाड नगरपंचायतीनं नळ जोडणीसह पाणी मोजण्याचे मीटर लावण्याचं कामही हाती घेतलेलं आहे. त्यामुळे आता मुरबाडकरांना जेवढ्या पाण्याचा वापर करणार तेवढेच पैसे मोजावे लागणार आहेत आणि त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे. वातावरणातील बदल आणि अनियमित पावसामुळे ऊसाच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून त्याचा फटका साखर उत्पादनाला बसणार आहे. यंदाच्या हंगामात राज्यात साखर उत्पादन तब्बल 33 लाख मेट्रिक टनांनी घटणार असल्याचं समोर आलं. कोकणातील हवामानातील बदलांमुळे सरासरीच्या 25% आंबा उत्पादन होणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जेमतेम एप्रिलच्या मध्यापर्यंतच कोकणचा हापूस बाजारात दिसेल. त्यानंतर खवय्यांना कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातच्या आंब्यांवरच समाधान मानावं लागणार आहे. राज्यात कोरोनाच्या 711 नव्या रुग्णांची नोंद झाली असून ऍक्टिव्ह केसेसचा आकडा हा 3792 वर पोहोचलाय. रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात H3N2च्या 4 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे राज्यातील H3N2ची एकूण रुग्णसंख्या 379 वर पोहोचली असून 113 रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
2023-24 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत आज काढण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण पुणे येथे सोडत काढली जाणार आहे। या सोडतीचं थेट प्रक्षेपण VC द्वारे करण्यात येणार आहे। हनुमान जन्मोत्सव हा अमरावतीमध्ये खूप मोठ्या थाटात साजरा केला जातोय। एकीकडे खासदार नवनीत राणा यांचं सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनं हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला भव्य मिरवणूक आयोजित केली। उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासनानं 2 एक्सप्रेसला तात्पुरत्या कालावधीसाठी एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। हापा मडगाव आणि पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला आजपासून शयनयान श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे। गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला असला तरी आतापर्यंत फक्त 15,000 गिरणी कामगारांना घरं मिळू शकलेली आहेत। या अद्यापही सर्व गिरण्यांमधील सुमारे 1.5 लाख गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस घराच्या प्रतीक्षेत आहेत। माथेरानच्या मिनी ट्रेनमुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे। गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ बंद असलेली मिनी ट्रेन ऑक्टोबर 2022ला सुरू करण्यात आली आणि गेल्या 6 महिन्यात मिनी ट्रेनमुळे 25 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले। बदलापूरमधील बेलवली परिसरातील रेल्वेच्या सबवेमध्ये पाणी साचलं। पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेमध्ये पाणी साचत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। बांधकामादरम्यान पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन न केल्यानं संताप व्यक्त होतोय। कोल्हापूर जिल्हा बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। या जामीन अर्जावर कोर्ट आज निकाल देणार आहे। दख्खनच्या ज्योतिबाचा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस असून साधारणपणे 10 लाख भाविक दर्शनासाठी इथे येण्याची शक्यता आहे। मानाच्या सासन काठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाल्या असून यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी मोठी तयारी केली आहे। चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील शिवकेशव विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या ओपन शेडचं बांधकाम 7 वर्षांपासून अपूर्ण आहे। याबाबत अनेकदा पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे तोहोगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे। भिवंडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी एकूण 69 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि यामध्ये सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये ठाकरे गट, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यासह मनसेनं आपली ताकद पणाला लावली आहे। भिवंडीच्या गैबीनगर येथील कारखान्याला भीषण आग लागली असून यामध्ये कारखान्यातील साहित्य जळून खाक झालंय। अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली आहे, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शिवसेनेसंदर्भातील एक रॅप सॉंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दरम्यान यामध्ये शिवसेना आणि भाजप युती सरकारची बदनामी झाल्याची तक्रार अंबरनाथमधील युवा सेनेकडून करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी राज मुंगासे विरोधात गुन्हा दाखल केलाय। हा रॅपर छत्रपती संभाजीनगरचा असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण अखेर हटवण्यात आलेलं आहे। मुंबईतील किल्ले वाचवण्यासाठी अतिक्रमण हटवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि यानंतर शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी माहीम किल्ल्याची पाहणी केली। मुंबईच्या कांदिवली इथल्या राईम्स अँड रंबल्स प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका चिमुकल्यांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून कांदिवली पोलिसांनी 2 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मुंबईच्या आपला दवाखाना मोफत औषध मिळेनाशी झालेली आहेत। औषध वितरक आणि उत्पादकांच्या भांडणामुळे ही परिस्थिती ओढावली आहे। आपल्या दवाखान्यात औषध पुरवठा करण्यासाठी कंत्राट देताना त्या थेट उत्पादकांकडून खरेदी कराव्या अशी अट BMCची आहे, मात्र त्यामुळे वितरकांच्या पोटावर पाय येणार आहे आणि यामुळे वितरकांनी उत्पादकांवर आणि महापालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। पुणे महापालिकेवर वाढत्या लोकसंख्येचा ताण आणि वाढत्या नागरिकांमुळे हडपसर हवेलीसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी होते। राज्य सरकारनं पूर्व हडपसर वाघोली ही स्वतंत्र महापालिका घोषित करण्याबाबत पुणे महापालिकेकडे अभिप्राय मागितलेला आहे आणि त्यामुळे हवेली पूर्व भागासाठी स्वतंत्र मनपा स्थापन करण्याच्या संबंधीच्या जुन्याच मागणीला नव्यानं जोर आला। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं अवघ्या 9 महिन्यात कक्षाकडून 6,200 रुग्णांना एकूण 50,55 लाख रुपयांची मदत दिलेली आहे। 50 खोके म्हणत टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंकडून कामातून उत्तर देण्यात आले। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या तारखेत बदल करण्यात आला असून दिवाळीमध्ये मंदिराचं लोकार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2024 मध्ये मकर संक्रांतीपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं होईल असं अमित शहा यांनी जाहीर केलंय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात एका दुचाकीला अचानक आग लागली। आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी वाढलेल्या तापमानामुळे ही आग लागली असल्याची शक्यता व्यक्त होते। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली इथे पंचमुखी हनुमान मंदिर प्रतिष्ठापना आणि कलश रोहण कार्यक्रम
हा संपन्न झाला आणि या कार्यक्रमात गावातील मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी होते. मुंबई लोकलमधील सर्वाधिक गर्दीचं स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचा थांबा असणार आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा रेल्वे विकास भूमी प्राधिकरणानं तयार केला असून त्यात फलाटावर अतिरिक्त जागेच्या निर्मितीचं नियोजन करण्यात आलंय. जळगावातील कनाशी येथे आजपासून यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी गावातील मुख्य चौकातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बोरी आडगाव ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा बिल न भरल्यानं खंडित करण्यात आलाय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागते. मुंबईला वेगवान बनवणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पग्रस्तांना 5 ते 25 लाखांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी बोटीच्या मालकापासून मासे विक्रेत्यांपर्यंत कॅटेगरीनुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेक्षण अहवालानुसार निश्चित केलेल्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आलाय. मुंबईची ओळख आणि सौंदर्य बिंदू असलेल्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाच्या देखण्या वास्तूला काही तडे गेलेले आहेत. नुकत्याच केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये वास्तूच्या पृष्ठभागावर तडे आढळून आलेले आहेत. संबंधित दुरुस्ती कामावर अंदाजे 9 कोटींचा खर्च येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. वाहन नोंदणीतून राज्य सरकारची छप्परफाड कमाई झालेली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मुंबईतील 4 प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून तब्बल 2,45,000 वाहनांच्या नोंदणीबरोबरच अन्य शुल्काच्या माध्यमातून सरकारला 2,078 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झालाय. ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. फडणवीसांचा फडतूस गृहमंत्री असा उल्लेख करत गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या अशी टीका त्यांनी केली. ठाकरेंचा 2.5 वर्षांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अशा शब्दात फडणवीसांनी पलटवार केला. 2 मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्या मंत्र्यांभोवती लाळ लोटत असतात अशा मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे घर कोंबडा असून 2 वर्षात फेसबुक लाईव्ह शिवाय काही केलं नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कर्तव्यशून्य ठाकरेंनी यापुढे फडणवीसांसाठी अपशब्द वापरले तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. गृहमंत्री फडणवीसांनी 48 तासात ठाणे शहरातल्या पोलीस आयुक्तांपासून सर्वांची शहराबाहेर बदली करावी असं केलं तरच त्यांच्यात दम आहे असं आम्ही समजू अशा शब्दात जयंत पाटलांनी फडणवीसांना आव्हान दिलंय. झेपत नसेल तर गृहमंत्री पद सोडावं अशी मागणी करणाऱ्या विरोधकांना एका दिवसात जमिनीवर आणण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे असं म्हणत खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. नवीन संसद भवन इमारत सेंट्रल विस्टाचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आगामी पावसाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. धाराशिवमध्ये 5 ते 7 एप्रिल दरम्यान येडेश्वरीची यात्रा भरणार आहे. यासाठी एसटी विभागानं 85 बस सज्ज केलेल्या आहेत. याशिवाय जर 44 प्रवाशांचा ग्रुप असेल तर थेट गावातून बसची सोय करणार असल्याचं देखील एसटी महामंडळानं सांगितलंय. पेणच्या वढाव गावचं ग्रामदैवत श्री बहिरी देवाचा जत्रोत्सव पार पडलाय. यावेळी वाजत गाजत देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो भक्त उघड्या शरीरावर निवडुंगाच्या काट्यानं मारून घेतात. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.